शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। अपडेट पाहण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जैन सोलार संदर्भात डिस्कस करणार आहोत। जैन सोलार पाणी किती मारतं, इन्स्टॉलेशन कसं असतं आणि जैन सोलार कंपनी कशी आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग थेट मुद्द्याकडे। तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला स्क्रीनवरती काही व्हिडिओ दाखवणार आहे। ते व्हिडिओ जैन सोलारचे आहे। त्याचं टाटर कसं आहे, जैन कंपनीचं जे 5 HP पंप आहे जो मी दाखवणार आहे तो पाणी किती दूर मारतो, पाणी प्रेशर किती आहे आणि जे ऊन असताना आणि पाणी म्हणजे सूर्यप्रकाश असताना पाणी किती मारतं, जसं दिवस मावळतं तसं पाण्यामध्ये फरक काय जाणवतो का, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की जे पाणी प्रेशर आहे ते किती फोर्सनं मारत आहे आणि त्यानंतर जे इन्स्टॉलेशन आहे ते इन्स्टॉलेशनचं स्ट्रक्चर कसं आहे, 5 HP सोलार पंप आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर जे जैन कंपनीचं टाटर आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतंय की कशा प्रकारे टाटर असतं, इन्स्टॉलेशनचं प्रोसेस कशी आहे, जे सपोर्ट रॉड आहे किती म्हणजे सपोर्ट रॉड कशा प्रकारे आहेत आणि हे इन्स्टॉलेशन तुम्हाला मी दाखवण्यासाठी इन्स्टॉलेशन कसं आहे आणि त्याचं संपूर्ण व्हिडिओ मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो की जैन सोलार आहे त्याचं इन्स्टॉलेशन कसं आहे आणि त्याचं जे प्लेटा आहे त्या प्लेटाचं स्ट्रक्चर कसं आहे, पाणी किती मारते आणि पाण्याच्या प्रेशरमध्ये काय फरक जाणवता का, हे तुम्हाला तर डायरेक्टली दिसतच आहे की पाण्याच्या प्रेशरमध्ये काय फरक जाणवतं का आणि जैन कंपनी कशी आहे, जैन कंपनी कशी निवडावी याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला जैन कंपनी निवडायची असेल तर त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊ की जैन कंपनी चांगली आहे का। तर जैन कंपनी खूप चांगली आहे। जैन सोलार शक्ती कंपनीसोबतच कंपनी आली होती, आता ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये आलेली नाही। पण जर तुम्हाला ही जैन कंपनीचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला दाखवलेला आहे, जैन कंपनी कशी आहे, जैन कंपनीचे रिव्ह्यू तुम्हाला शेतकऱ्यामार्फतच पाहायला भेटतील। ज्या शेतकरी बांधवांनी जैन कंपनी निवडली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना निवडायची आहे त्यांनी सुद्धा कमेंट करा की जैन कंपनी कशी आहे आणि जैन कंपनी कशी निवडावी त्या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करूया। तर शेतकरी बांधवांनो, जैन कंपनी जर तुम्हाला निवडायची असेल, तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं असेल तर तुम्हाला जोपर्यंत जैन कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होत नाही तोपर्यंत जी कंपनी आहे ती निवडायची नाही। कारण की तुम्ही जोपर्यंत जैन कंपनी निवडत नाही तोपर्यंत तुमचं वेंडरचं ऑप्शन तसंच राहणार आहे। ज्यावेळेस तुमच्या वेंडर लिस्टमध्ये जैन कंपनी किंवा नामांकित कंपनी जेव्हा वेंडर लिस्टमध्ये येते त्यावेळेस तुम्ही ती कंपनी निवडा आणि जैन कंपनीचं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे। जैन कंपनीचं जी सर्व्हिस आहे सर्व्हिससुद्धा चांगली आहे। जैन कंपनीचा टोल फ्री नंबर मी लवकरच आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहण्याचा प्रयत्न केला की जैन सोलारचं इन्स्टॉलेशन कसं आहे, पाणी प्रेशर किती आहे, इन्स्टॉलेशन स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याची केबलिंग वायरिंग कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून दाखवण्याचा प्रयत्न केला। तर शेतकरी बांधवांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।